संजय गांधी निराधार योजना असेल किंवा निराधार बांधवांसाठी कोणतीही योजना असेल, या योजनेचे अनुदान वाढीसाठी वारंवार मोर्चे, आंदोलन किंवा मागण्या चालूच आहेत आणि यातच सरकारने एक आदेश जारी केला आहे आणि त्या आदेशामार्फत निराधार बांधवांना 2 ते 3 महत्त्वाची कागदपत्रे तयार ठेवायला सांगितले आहेत। कारण नेक्स्ट महिन्यापासून म्हणजेच पुढच्या महिन्यापासून ही कागदपत्रे असतील तरच तुम्हाला लाभ मिळणार आहे, असं निराधार बांधवांना स्पष्टपणे त्या आदेशातून सरकारने जारी केलेला आहे। तर ही कागदपत्रे कोणती असणार आहेत किंवा हा आदेश काय आहे तोच आपण आजच्या व्हिडिओमधून सविस्तर पाहणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहायचा आहे। चॅनलवर नवीन असाल तर अशाच महत्त्वपूर्ण आणि गव्हर्नमेंटच्या नवनवीन अपडेटसाठी आत्ताच आपलं चॅनल सबस्क्राइब करून शेजारील बेल आयकॉन सुद्धा ऑन करून ठेवा, म्हणजे असेच महत्त्वपूर्ण आणि गव्हर्नमेंटचे नवनवीन अपडेट तुमच्यापर्यंत रेग्युलर पोहोचत राहतील। तर सर्वात पहिल्यांदा म्हणजे तुम्हाला मागच्या 15 ते 20 दिवसांमध्ये मी एक व्हिडिओ पोस्ट केला होता आणि त्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं की तुम्हाला 4 गोष्टी, जर निराधार बांधवांना जर अनुदान रेग्युलर हवं असेल तर तुम्हाला 4 गोष्टी कंप्लीट करणं हे महत्त्वाचं आहे। आणि त्या 4 गोष्टी थोडक्यात काय होत्या तर पहिलं म्हणजे तुमची तहसीलदार कार्यालयात जाऊन ई-केवायसी करणं महत्त्वाचं आहे। तुम्ही तहसीलदार कार्यालयात जाऊन ई-केवायसी केली तरच तुमचं अनुदान हे रेग्युलर राहणार आहे। आणि त्यानंतर दुसरं आहे ते ओटीपी प्रोसेस क्लिअर करणं हे सुद्धा महत्त्वाचं आहे। तिसरं हयातीचा दाखला आणि चौथं म्हणजे उत्पन्नाचा दाखला सबमिट करणं हे महत्त्वाचं आहे। आता उत्पन्नाचा दाखला बरेच जण म्हणतात आम्ही सबमिट केलेला आहे, परंतु उत्पन्नाच्या दाखल्याचं असं असतं, काही जणांचा उत्पन्नाचा दाखला असतो 1 वर्षाचा, काही जणांचा असतो 3 वर्षाचा। त्यामध्ये ज्यांचा 1 वर्षाचा आहे त्याची काही जणांची व्हॅलिडिटी संपलेली असते आणि त्यामुळे तुमची जर व्हॅलिडिटी संपली तर ते डॉक्युमेंट गृहीत धरलं जात नाही, ते कागदपत्र गृहीत धरलं जात नाही आणि मग त्या लाभार्थ्याचा लाभ हा तिथेच थांबतो आणि मग लाभार्थी म्हणतात की आम्हाला अगोदर अनुदान येत होतं, आता अनुदान येत नाही असं म्हणतात। त्यासाठीच मी मागचा व्हिडिओ केला होता, तुम्ही तहसीलदार कार्यालयामध्ये जाऊन चेक करा की तुमचं अनुदान काय येत नाही। तिथं तुमचा आधार कार्ड नंबर जो आहे तो टाकला की तहसीलदार कार्यालयात तुम्हाला सर्व माहिती समजणार आहे तुमचं अनुदान रेग्युलर काय येत नाही। आता सर्वात महत्त्वाचं हे मागच्या 15 ते 20 दिवसापूर्वीची अपडेट होती, ही तुमची 4 प्रोसेस ह्या तर क्लिअर असावेच लागणार आहेत, परंतु त्यामध्ये दुसरं म्हणजे महत्त्वाचं रहिवासी दाखला हा ऍड केलेला आहे। प्रत्येक लाभार्थ्याकडे रहिवासी दाखला असेल तरच त्याला संजय गांधी निराधार योजना असेल किंवा निराधार बांधवांसाठी शासनाची कोणतीही योजना असेल तरच त्यांना ती योजनेचा लाभ मिळणार आहे। हा रहिवासी दाखला तुम्हाला काढणे खूप महत्त्वाचे आहे। तुम्ही CSC सेंटर केंद्रामधून सुद्धा जाऊन हा रहिवासी दाखला काढू शकता। एकदा तुम्ही रहिवासी दाखला काढला की तुमचा तो आयुष्यभरासाठीचा रहिवासी दाखला असतो, तुम्हाला पुन्हा रहिवासी दाखला काढण्याची गरज नाही। तुम्हाला एकच रहिवासी दाखला काढावा लागतो आणि तो दाखला काढणं महत्त्वाचं आहे। त्यामध्ये मी आता सांगितल्याप्रमाणे तुम्हाला 4 जे प्रोसेस आहेत, म्हणजे जे तुम्हाला 4 गोष्टी आहेत त्या तर पूर्ण कराव्याच लागणार आहेत, परंतु महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला हे एक रहिवासी दाखला हे डॉक्युमेंट्स कागदपत्र ऍड करण्यात आलेलं आहे आणि हे कागदपत्र असेल तरच तुम्हाला म्हणजेच निराधार बांधवांना इथून पुढचे लाभ हे मिळणार आहेत असं शासनाकडून स्पष्टपणे सांगितलेलं आहे। आणि सर्वात महत्त्वाचं दुसरा कागदपत्र म्हणजे हयातीचा दाखला। आता हा दाखला पहिल्यापासूनच आहे, परंतु बऱ्याच जणांचा हा दाखला जमा करायचा राहिला आहे, त्यामुळे तुम्ही हयातीचा दाखला सुद्धा काढून तुम्ही आता ऑनलाईन सुद्धा हयातीचा दाखला हा जमा करू शकता। त्यामुळे तुम्ही हयातीचा दाखला सुद्धा जमा करणं महत्त्वाचं आहे, कारण बच्चू कडू यांनी सांगितलं आहे की दिव्यांगांचं अनुदान हे वाढलंच आहे, परंतु बाकी निराधार बांधवांचं अनुदान वाढलं नाही आणि हे अनुदान वाढीसाठी आमचा लढा आम्ही चालूच ठेवणार। आणि सरकारने सुद्धा त्यांना स्पष्टपणे सांगितलं आहे की बाकी निराधार बांधवांचं सुद्धा अनुदान आम्ही थोड्या दिवसांनी वाढवू असं सांगितलेलं आहे। त्यामुळे बाकी निराधार बांधवांचं सुद्धा अनुदान वाढणार आहे। त्यामुळे तुम्ही ही कागदपत्रे तयार ठेवायला मात्र विसरू नका, कारण आपल्याकडून क्लिअर राहणं हे खूप महत्त्वाचं आहे। कारण नंतर जर एखादं कागदपत्र नसेल तर तुम्ही मग लाभापासून वंचित राहता, मग अनुदान तुमचं थकीत राहतं आणि ते पुढे प्रॉब्लेम वाढत जातात। त्यासाठी तुम्हाला
तुम्ही तुमची कागदपत्रे तयार ठेवा. तुमचं अनुदान हे वाढणारच आहे. दिव्यांग बांधवांचं वाढलं आहे, तुमचं सुद्धा. बाकी निराधार जे बांधव आहेत, कारण विधवा महिलांना खूप गरज आहे. प्रत्येक व्हिडिओच्या खाली प्रत्येक व्हिडिओ महिलांनी कमेंट सांगितले आहेत की आम्हाला खूप गरज आहे. त्यामुळे आणि ही तुमची जे कमेंट्स आहे ते पुढे देण्याचं कामसुद्धा आम्ही केलेलं आहे. तर बघा, ही 4 ते 5 प्रोसेस आहेत. या प्रोसेस तुम्ही पूर्ण करणं महत्त्वाचं आहे. याची लिस्ट दिली आहे, हे स्क्रीनशॉट मारून तुमच्याकडे ठेवा, कारण निराधार बांधवांना हे 4 ते 5 प्रोसेस करणं खूप महत्त्वाचे आहेत. आणि त्यामुळेच मी व्हिडिओच्या शेवटी याची ही लिस्ट दिलेली आहे. ती लिस्टचा स्क्रीनशॉट काढून तुम्ही तुमच्याकडे ठेवायचं आहे. आता बऱ्याच निराधार बांधवांचा, जे दिव्यांग बांधव आहेत, त्या दिव्यांग बांधवांचा प्रश्न होता की जे आम्हाला 2,500 अनुदान वाढलं आहे, ते 2,500 अनुदान कधी मिळणार, कधीपासून हे अनुदान मिळणार, असा बऱ्याच दिव्यांग बांधवांचा प्रश्न होता. आणि त्याच प्रश्नाचं उत्तर म्हणजे हे तुम्हाला अनुदान ऑगस्ट महिन्यापासून न मिळता तुम्हाला हे अनुदान सप्टेंबर महिन्यापासून मिळणार आहे. कारण ऑगस्ट महिन्याचा जो हप्ता येणार आहे त्याचा एक शासन निर्णय या अगोदरच सरकारने जारी केलेला आहे. हे अनुदान 1,500 रुपयेच मिळणार आहे, असा शासन निर्णय सुद्धा या अगोदरच सरकारने सर्वच निराधार बांधवांसाठी केला होता. आणि ह्याच निराधार बांधवांमध्ये दिव्यांग सुद्धा येतात. आणि या दिव्यांगांना हाच शासन निर्णय लागू होतो आणि त्यांना सुद्धा ऑगस्ट महिन्याचं अनुदान हे 1,500च येणार आहे. 2,500 अनुदान हे त्यांना सप्टेंबर पासून चालू होणार आहे. महत्त्वपूर्ण आणि कामाचा व्हिडिओ जास्तीत जास्त निराधार बांधवांपर्यंत शेअर करा. भेटूयात पुढच्या एका नवीन अपडेट सोबत. तोपर्यंत धन्यवाद.